आता पुढे कापूस येणार आहे अशी परिस्थिती इथे की कापसाला सुद्धा भाव राहणार नाही। ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना अशा असंवेदनशील बोलून विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ। आता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं। आता भाताचं नुकसान झालं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। त्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं कारण शेतकरी आज अतिशय अडचणीत। आज सोयाबीन ज्या पद्धतीने विकल्या जात आहे 3,000च्या भावाने सोयाबीन विकल्या जात आहे। खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय, योजना देतोय, इन्सेंटिव्ह देतोय। येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील ही तारीख सरकारने पाळावी। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आहेत। आता आम्ही 32,000 कोटीचं पॅकेज दिलं। आता भाताचं नुकसान झालं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। पुन्हा आम्हाला आता पंचनामे करावे लागत आहे। तो 32,000चा आकडा आता 40,000 कोटीवर झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय, योजना देतोय, इन्सेंटिव्ह देतोय। या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा। तुमचं सरकार आलंय, तुम्हीच मुख्यमंत्री झालात, त्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे। आज सोयाबीन ज्या पद्धतीने विकल्या जात आहे 3,000च्या भावाने सोयाबीन विकल्या जात आहे। शासकीय सोयाबीनचा दर आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल आणि 3,000 म्हणजे 2,000 रुपये एका क्विंटलच्या मागानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। आता पुढे कापूस येणार आहे अशी परिस्थिती दिसते की कापसाला सुद्धा भाव राहणार नाही। त्यामुळे सोयाबीन असो, कापूस असो, धान असो, कांदा असो, हे सर्व पिकाच्या बाबतीत त्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे कर्जमाफी ही जरुरी आहे। त्याच्यामुळे जी तारीख आता सरकारने दिलेली आहे कर्जमाफीची ती तारीख सरकारने पाळावी एवढंच आमची त्यांना विनंती आहे। ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय। ही जनतेशी, शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।